तुम्हा सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्याची सिरीज सुरू आहे आणि आज मी बनवलेली आहे वाघाटेची भाजी। हे वाघाटे स्पेशली पावसाळ्यातच येतात। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज मी बनवणार आहे वाघाटेची भाजी। तर वाघाटे हे डोंगराळ भागात येतात। डोंगराळ भागात म्हणा, तसंच ज्या सह्याद्रीच्या रांगा आहेत ना, त्या सह्याद्रीच्या रांगाच्या जंगलामध्ये आणि बऱ्याचदा काय होतं, जे काटेरी झाडं असतात का, ते काटेरी झाडावर या वाघाटेची वेल असतात आणि वेलाला या पद्धतीने वाघाटे येतात। आणि स्पेशली जे आषाढी एकादशी असते का, त्या आषाढी एकादशीच्या बारशीला या वाघाटेची आवर्जून भाजी खाल्ली जाते। आणि या वाघाट्याला काही जाग्यावर गोविंद फळ देखील म्हटलं जातं। याच्यामध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट असतात, फायबर तर खूप चांगल्या पद्धतीने असतं। त्यानंतर याच्यामध्ये कॅल्शियम बी खूप चांगल्या पद्धतीने असतं आणि ही एक आयुर्वेदिक भाजी आहे। याने आपल्या शरीराला खाल्ल्यानंतर अनगिनत फायदे होतात। मेन म्हणजे हे वाघाटं ना शुगरला कंट्रोलमध्ये ठेवायला खूप मदत करते। याची टेस्ट जी असते ती कारल्यासारखीच असते। वाघाटे हलके कडू असतात। तर सगळ्यात पहिलं दिसायला तर तुम्ही पाहिलंच असेल कशा पद्धतीने दिसत असतात। टेमुरना टाईप दिसतात, हिरवा कलर असतो आणि हिरवा कलर असतो, खायला कडवट असतात, पण भाजी खूप टेस्टी असते। आणि हे वाघाटे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ना, खूप चांगल्या पद्धतीने वाढवतात। आणि तुम्ही जर महिन्यातून 2-3 वेळेस ही जर भाजी खाल्ली ना, तर याने तुमची इम्युनिटी सिस्टम तर स्ट्रॉंग होतेच होते, पण तुमच्या शरीरात कुठं सुजन असेल तर ती सुजन देखील निघून जाते। आणि त्याच पद्धतीने काय होतं ना, की शुगर खूप पटकन कंट्रोलमध्ये येते। तर आता याची भाजी कशी बनवायची मी तुम्हाला सांगते। आता सगळ्यात पहिले तर वाघाटे स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत। माझी जे वाघाटे आहेत ते खूप निबर नाही आहेत, मिडियम आहेत, खूप कच्चे नाही, खूप कवळे नाही, खूप निबर नाही, मिडियम असे आहेत, म्हणून त्याच्यामधल्या मी बिया काढल्या नाही। तुमचे जर वाघाटे खूप निबर असतील तर त्याच्यामधल्या बिया नक्की काढा। आता ज्यावेळेस कवळे आणि मिडियम वाघाटे असते त्यातल्या बिया भाजीसोबत शिजून होतात। तर आता खूप झालं बोलायचं, आता वळूयात भाजी बनवण्याकडे। आता या वाघाट्याची भाजी ही आपापल्या हिशोबाने सगळे बनवतात। बऱ्याचदा काय होतं की ही भाजी सुक्कीही बनवली जाते, डाळ घालून हलकी अंगापुरता रसा करून लाल तिखटाचीही बनवली जाते। बट मी जी बनवणार आहे ती माझ्या मम्मीची रेसिपी आहे। मस्त काळ्या मसाल्यात अंगापुरता रसा करून ही वाघाट्याची मी भाजी बनवत आहे। सगळ्यात पहिले तर कढाईमध्ये तेल घालून वाघाटे आपल्याला छान खरपूस लाल रंगावर भाजायचेत। किती वेळ? चांगले 5 मिनिट, जोपर्यंत लाल रंगावर भाजत नाही तोपर्यंत। ही प्रोसेस करायला बिलकुल विसरायची नाही। जितकी तेलात तुम्ही वाघाटे भाजून घेता तितका यातला कडवटपणा जो आहे ना, तो निघून जातो। परत त्याच कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आणि मोठा 1 चमचा अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालायची। 8-10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर उकळामध्ये कुटून घ्यायची। एकदम फाईन पेस्ट नाही करायची। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथे ही पेस्ट केलेली आहे। आता ही पेस्ट तेलामध्ये छान तळून घ्यायची। पेस्ट तळून झाली की याच्यामध्ये ना थोडासा आधी घरगुती काळा मसाला घालून घ्यायचा। तर थोडासा याच्यामध्ये मी घरगुती काळा मसाला घालून घेत आहे। मसाला घातल्यानंतर लगेचच आपल्याला मसाला इथं पेस्ट सोबत मिक्स करून घ्यायचा। जितका मसाला छान तेलात तळण तितकी जी भाजी आहे ती खायला भारी लागते। सोबतच जे वाघाटे तळून घेतलेले होते ते वाघाटे इथं घालून घ्यायचे। आता छान मसाल्यासोबत वाघाटे मिक्स करून घ्यायचे। या पद्धतीने तेलात मसाला घातल्यानंतर भाजीला टेस्ट खूप भारी येते। तर आता याच्यात मेन गोष्ट आहे ती आहे चिंचाचं पाणी। चिंचाचं पाणी आवर्जून घालायचं, ज्याने भाजीला टेस्ट तर येतेच, पण या वाघाट्यातला जो कडवटपणा आहे तो कडवटपणा निघून देखील जातो। चिंच अर्धा घंटा अगोदरच पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि ते पाणी इथं घालायचं। आता चिंचेच्या पाण्यासोबत हे वाघाटे छान 2-3 मिनिट मिक्स करून घ्यायचं। आता इथे हे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये अगोदर मी बाकी मसाले घातले नव्हते, तर तुमच्या हिशोबाने तुम्ही यात काही मसाले घालून घेऊ शकता। आता 1 मोठा चमचा मी घातलेला आहे धना जिरा पावडर, सोबतच थोडासा गरम मसाला आणि हळद पावडर। मसाले मिक्स करून घ्यायचे आणि तुमच्या हिशोबाने याच्यात पाणी घालायचं, तुम्हाला भाजी किती करायची। सोबतच याच्यामध्ये ना बऱ्याच जण
चिंच घातल्यानंतर हलका गूळ देखील घालतात, ती तुमची चॉईस आहे, घालायची असली तर घाला, नसला तरी चालतो. तर सोबत पाणी घालून मीठ घालून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि सोबत काय करायचं की शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा, भाजायचे शेंगदाणे आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आणि शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर ही भाजी लो टू मिडियम गॅसवर छान 5-6 मिनिट शिजवून घ्यायची. 5-6 मिनिटानंतर गॅस पूर्ण कमी करायचा आणि 2-3 मिनिट भाजी रशी उतराय ठेवायची. 2-3 मिनिटात मस्त भाजीवर तेल आलेलं असन, मस्त भाजी रशी उतरलेली असन, वरतून भरपूर कोथिंबीर घालायची. गरम गरम ही भाजी बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा भातासोबत खायची, चपातीसोबतही छान लागते. मस्त एक नंबर भाजी बनवून तयार होते. तुम्हीही या पावसाळ्यात अशी वाघाट्याची भाजी नक्की बनवून ट्राय करा.